पुण्याला हादरून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात गुप्त लग्न झाल्याचा दावा समोर आला आहे. याचबरोबर व्हॉट्सअप चॅट, कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन आणि गुगल सर्च हिस्ट्री मधूनही तपासाला महत्वाचे धागेदोरे मिळण्याची माहिती आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणाने आता नवे आणि धक्कादायक वळण घेतले आहे. पोलिसांनी आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे मोबाईल फोन जप्त करून कॉल रेकॉर्ड्स, लोकेशन, व्हॉट्सअप चॅट्स आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल तपासणी केली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या डिजिटल पुराव्यांवरनं सिया आणि चेतन यांनी काही महिन्यांपूर्वीच घरच्यांपासून लपून गुप्त लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तपासात असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे की या गुप्त लग्नानंतर केतन अग्रवाल यांना मार्गातून हटवण्याचा कट रचण्यात आला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 14 जून रोजी हत्येचा पहिला प्रयत्न झाला होता. मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल यांनी दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. व्हॉट्सअप चॅटमध्ये आम्ही दोघे मिळून त्याला दरीत ढकलू अशा आशयाचे संदेश आढळल्याचा दावा तपासात करण्यात आला आहे. याशिवाय आरोपीने घटनेपूर्वी काही गुन्हेगारी प्रकरणांबाबत आणि पोलीस तपासाची संबंधित माहिती इंटरनेटवर शोधल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला कटाची माहिती असल्याचा संशय असून त्याचीही चौकशी सुरू आहे. सध्या दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांकडून डिजिटल पुरावे आणि इतर साक्षींच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवे दावे आणि डिजिटल पुरावे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपांचा अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होणार असला तरी या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाबद्दल तुमचे मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.